महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना अभिवादन करून आज लाईव्ह येण्याचं मुख्य कारण असं आहे की कालकथित संभाजी वंजारे, आयुष्यमान ज्येष्ठ साहित्यिक प्रशांतजी वंजारे यांचे वडील यांचा प्रथम स्मृतिदिन ऑनलाईन या पद्धतीने मी पुण्यातून धम्मप्रवचन देऊन आपणास संबोधित करत आहे. कालवश संभाजी वंजारे हे बुद्धधम्माचे एक गाढे अभ्यासक, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ साहित्यिक, कविता, विविध ललित लेखन, विविध कथालेखन या माध्यमातून यवतमाळ या जिल्ह्यामध्ये विविध प्रकारे प्रबोधन करणारे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक सच्चे अनुयायी होते. तर त्यांचा प्रथम स्मृतिदिन संपन्न करत असताना या ठिकाणी आजचा जो विषय मला सांगण्यात आलेला आहे की भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या दुःखाची व्याप्ती आणि त्याचा आशय या स्वरूपाचा आहे. धम्मपदातील एक गाथा आहे, योच बुद्धच्च धम्मच्च संगच्च शरणगतो चत्तारी आर्य सच्चानि संपपय्याय पस्तति दुःखं दुःख समुत्पादं दुःखस्य च अतिकम्मं आर्य अट्टंगिकमग्ग दुःख पस समागमी एतं को शरणं खेमं एतं शरणमुत्तमं एतं शरणमागम्य सब दुःखापमुच्यते. ज्याने बुद्ध धम्म आणि संघाचा आश्रय घेतलेला आहे, जो चार आर्य सत्य, दुःख, दुःखाची उत्पत्ती, दुःखाचा नाश, दुःख नाश करणारा आर्य अष्टांगिक मार्ग याला प्रज्ञेने पाहतो, त्याची शरणागती कल्याणकारक आहे. हाच उत्तम आश्रय आहे. हाच आश्रय घेऊन मनुष्य सर्व दुःखापासून मुक्त होतो. बुद्धांचा जो मार्ग आहे हा दुःख आणि दुःखाची मुक्ती या गोष्टीवरती आधारित आहे. बुद्ध स्वतःला वैद्य असं संबोधतात. वैद्य ज्या पद्धतीने एखादा झालेला आजार पाहतो, त्या आजाराची लक्षणं पाहतो, त्या आजारावरती जे उपाय जे आहेत ते उपाय पाहतो आणि त्याप्रमाणे तो औषध सुचवतो, या पद्धतीने भगवान बुद्धांनी दुःख, दुःखाचं कारण, दुःख नष्ट करण्याचा मार्ग, दुःख नष्ट करता येतं या स्वरूपाचं भगवान बुद्धांनी केलेलं विवेचन हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण की दुःख म्हणत असताना मानसिक दुःख आणि शारीरिक दुःख असे दोन प्रकारचे दुःख आहेत. परंतु बाबासाहेबांनी जे शारीरिक आणि मानसिक दुःख आहे याची जी व्याप्ती आहे, ही व्याप्ती ही मोठी म्हणजे सामाजिक स्वरूपाची देखील आहे असं बाबासाहेब म्हणतात. म्हणून दुःख समजणे हे खूप आवश्यक आहे आणि ज्याला हे समजतं तोच व्यक्ती त्यातून बाहेर पडू शकतो. म्हणून जीवनाची जी दोन अंग आहेत ती दोन अंग प्रथमतः समजणे खूप आवश्यक आहे. त्यातलं पहिलं जे अंग आहे ते मनुष्य एक बहिर्गामी जीवन पद्धतीमध्ये जीवन जगत आहे. बहिर्गामी जीवन पद्धत ज्यामध्ये
तुम्ही स्वतः आहात. तुमच्या अवतीभोवतीची सगळीच साधनं तुमच्या सोबत आहे. तुमच्या अवतीभोवती असणारं जे सामाजिक जीवन आहे हा त्या बहिर्गामी जीवनाचा एक भाग आहे. तुमच्या अवतीभोवती असणारे तुमचं कुटुंब आहे, तुमचा समाज आहे, तुमचे शेजारी आहेत, तुमच्या शेजारी असणारे गाव आहे, त्या गावातील लोक आहेत, सर्वच जण जे आहेत हे सर्वच जण हे तुमच्या अवतीभोवती एक भौतिक जीवन पद्धतीच्या अनुसार जीवन जगत आहे. या भौतिक जीवन पद्धतीमध्ये आपल्याला सुख हवं आहे, जे सुख मानसिक आहे, परंतु ते मानसिक सुख भौतिक जीवन जगण्याच्या प्रक्रियेतून आपल्यामध्ये निर्माण होत आहे. म्हणून जो भुकेला आहे त्याला अन्न हवं आहे, जो तहानलेला आहे त्याला पाणी हवं आहे. ज्या ज्या मनुष्याच्या इंद्रियाच्या संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याला हव्या आहेत. त्यातून त्याचं जीवन जे आहे हे विकसित होते, सुखमय होते, शांतिमय होते. आणि म्हणून या पद्धतीने माणसाची जी भौतिक जीवनाची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये मग मनुष्य नोकरी करत आहे, मनुष्य व्यवसाय करत आहे, मनुष्य आपलं जीवन यापन करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या साधनाच्या माध्यमातून आपलं जीवन अर्थशास्त्री दृष्टिकोनातून म्हणजे पैसे कमवण्याच्या माध्यमातून आपलं जीवन चालवत आहे. तो जगत आहे, जगण्याची त्याची एक प्रक्रिया चाललेली आहे. आणि ही जी जगण्याची त्याची जी प्रक्रिया आहे ही त्याची प्रत्येक क्षणाक्षणाला तो त्यासाठी जीवन जगत आहे. म्हणून ते लोक काम करत आहेत, म्हणून ते लोक सगळं जे काय आपलं जीवन जे आहे ते खाणं पिणं मनोरंजन या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे जी घरामध्ये आपल्या साधनं आहेत त्या सर्व साधनं घेण्याच्या पाठीमागे, ती सर्व साधनं निर्माण करण्याच्या पाठीमागे एकच हेतू आहे, ते म्हणजे भौतिक जीवनाची प्राप्ती. ती अतिशय सुखमय अशा स्वरूपाची असते. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपलं भौतिक जीवन आपण जगत आहोत. या भौतिक जीवनामध्ये जर आपल्याकडे जास्त धन संपत्ती या सगळ्या गोष्टी नसेल किंवा आपल्यावरती अर्थशास्त्री दृष्टिकोनातून जो अन्याय होत आहे म्हणजे काम करणाऱ्याला योग्य मोबदला मिळत नाही, जातीवाद आहे, जातीवादामुळे अनेक नोकऱ्या मिळत नाही किंवा अनेक अशा समस्या ज्या तुमच्या जातीशी आणि ज्या तुमच्या वर्गाशी संबंधित आहे त्याचा सर्व संबंध माणसाच्या एकंदरीत जीवन प्रक्रियेशी म्हणत असताना सामाजिक दृष्टिकोनातून आहे. तो जो सामाजिक दृष्टिकोन आहे यासाठीच बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यावरती आधारित भारताचं संविधान निर्माण केलेलं आहे, जे आपणाला अनेक प्रकारच्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी, हस्तगत करण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. म्हणून माणसाच्या जीवनातील जे सामाजिक दुःख आहे हे कशामुळे, ते इथल्या विषमता व्यवस्थेमुळे. आणि ही विषमता व्यवस्था जर आपल्याला घालवायची असेल तर आपल्याला त्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती काम करणे खूप आवश्यक आहे. म्हणून आपल्याकडे समतेचे विचार हवे, आपल्याकडे ज्ञानाचे विचार हवे, आपल्याकडे बंधुतेचे विचार हवे, आपल्याकडे स्वातंत्र्याचे विचार हवे, आपल्याकडे सर्व प्रकारचे हे जे विचार आहेत जे माणसाला मानवता शिकवतात हे विचार असणे खूप आवश्यक आहे. आणि या विचाराच्या माध्यमातून आपण आपलं भौतिक जीवनामध्ये जे दुःख आहे ते दुःख नष्ट करू शकतो किंवा सामाजिक जीवनातलं दुःख आपण नष्ट करू शकतो आणि आपलं भौतिक सुख जे आहे हे सुख आपल्याला प्राप्त होऊ शकतं. याही पलीकडे जर आपण पाहिलं की या भौतिक जीवनाला योग्य दिशेला आणण्यासाठी समाजकारण, राजकारण, धर्मकारण अशा ज्या गोष्टी आहेत, शिक्षण व्यवस्था आणि अर्थशास्त्रीय व्यवस्था या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या भारताच्या ह्युमन रिसोर्सेस प्रक्रियेमध्ये खूप त्याचा अंतर्भाव असतो, त्या सगळ्या गोष्टींचा एक प्रकारे माणसाच्या जीवनात प्रगती करण्यासाठी, भौतिक प्रगती करण्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्रकारचा घटक जो आहे तो घटक म्हणजे एक प्रकारे धन आहे. म्हणजे ते धन सगळ्यांना समप्रमाणात मिळणे यासाठी जे लोकांनी काम केलेलं आहे त्या लोकांमध्ये सर्वप्रथम आपण बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी काम केलेले त्याचा अंतर्भाव करणे खूप आवश्यक आहे. म्हणून एकीकडे भौतिक जीवन पद्धती जी आपल्या सामाजिक जीवनाला परिवर्तित करण्यासाठी आवश्यक असते आणि
ती एकदा आपल्याला प्राप्त झाली तर आपलं जीवन सुधारतं. म्हणजे आपल्या सामाजिक दुःखातून आपण मुक्त होऊ शकतो. सर्व विषमतेच्या प्रक्रियेतून आपण मुक्त होण्यासाठी त्या प्रक्रियेमध्ये पडू शकतो. म्हणून बाबासाहेबांनी दि बुद्धा अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी सम्यक दृष्टी जी आहे त्याचं जे विश्लेषण केले ते अतिशय मार्मिक आहे. ते सम्यक दृष्टी याचं विश्लेषण करत असताना या स्वरूपामध्ये करतात की मनुष्य एक प्रकारचा कैदी आहे आणि तो अंधार कोठडीमध्ये जीवन जगत आहे. अंधार इतका जास्त आहे, इतका गडद आहे की त्याला समोरची वस्तू दिसत नाही. प्रकाश आतमध्ये येण्यासाठी देखील खिडकी त्या ठिकाणी नाही. तरी पण अशा अवस्थेमध्ये देखील तो जो व्यक्ती आहे त्याच्याकडे आशावाद आहे आणि त्या आशावादाच्या आधारे तो स्वातंत्र्याकडे पावले टाकू लागू शकतो. म्हणून मनुष्याची जी गती आहे ती गती या स्वरूपाची असल्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न मात्र प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनामध्ये करणे खूप आवश्यक आहे. ते जर नाही केले तर आपल्यावरती सामाजिक दुःख जे आहे हे जास्त येऊ शकतं. आपल्यावरती विषमता लागली जाऊ शकते. पुन्हा गुलामगिरीच्या स्थितीमध्ये आपण पोहोचू शकतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये योग्य परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ह्या भौतिक सामाजिक दुःखाची जाणीव होणे, त्यातून मुक्तीसाठी प्रयत्न करणे हे खूप आवश्यक आहे. ही एक जीवन पद्धती आहे आणि या जीवन पद्धतीमध्ये कशा पद्धतीने जीवन जगायचं यासाठी ही बहिर्गामी जीवन पद्धत ही समजणे खूप आवश्यक आहे. आणि दुसरी जी जीवन पद्धती आहे जी अंतर्गामी, ही अंतर्गामी जीवन पद्धती समजण्यासाठी व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये दुःख आणि दुःखाचं कारण, दुःखातून मुक्त होता येतं आणि दुःखमुक्तीचा मार्ग या गोष्टी समजणे खूप आवश्यक आहे. कारण दुःख कसलं आहे? जन्मदुःख आहे. जन्म होण्याची प्रक्रिया ही दुःखकारक आहे. त्याचं कारण असं आहे की जी अविद्या, जे माणसामध्ये असणारं जे इग्नोरन्स आहे ते इग्नोरन्स, त्याच्यामुळे त्याची जन्माची प्रक्रिया ही समजली जाते. कारण अविद्या पच्चया संस्कारा, अविद्येमुळे संस्कार तयार होतात. ही सर्व अंतर्गामी प्रक्रिया आहे. हे इनवर्ड जे सायन्स आहे, जे बुद्धांनी सांगितलेले ते इनवर्ड सायन्स आपण समजणे खूप आवश्यक आहे. जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधीपि दुःखा, मरणंपि दुःखा, पेयी अपयोगो दुःखो, अपेयी संपयोगो दुःखो. म्हणजे जन्म हा दुःखकारक आहे. कारण जन्माची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये बदलण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये जे भौतिक शरीराचे घटक आहे ते हळूहळू बदलत आहे. त्या बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील जी रचना जी आहे ती बदलत चालली. हळूहळू ती बदलता ती मृत्यूपर्यंत जाऊन पोचणार आहे. म्हणजे प्रत्येक क्षणाला जो व्यक्ती बदलतो आहे त्या बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये एक ना एक दिवस मृत्यू त्याच्यासोबत येणार आहे. म्हणजे माणसाचं जे भौतिक शरीर आहे, जे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 भौतिक तत्वांनी बनलेले आहे, याचा समुच्चय म्हणजे शरीर आहे. आणि ह्या सर्व समुच्चयाचा एक प्रकारचा परिणाम हा जसा अवतीभोवती असणाऱ्या वातावरणामुळे त्याच्यावरती होत असतो, तो परिणाम हळूहळू जाऊन एक ना एक दिवस मृत्यूमध्ये रूपांतरित होतो. म्हणून बुद्ध त्याला म्हणतात की सर्व संस्कार अनित्य, उत्पन्न होणे आणि नष्ट होणे ही त्याची प्रक्रिया आहे. शरीरात देखील उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हे प्रत्येक त्याची अनुरेणीची प्रक्रिया चाललेली आहे. आणि ही प्रक्रिया होत असताना जन्म आणि मृत्यू हे निरंतर होत आहे. श्वास निरंतर चालू आहे, उच्छ्वास निरंतर चालू आहे. आणि श्वास आणि उच्छ्वास निरंतर चालू असताना मनुष्याच्या जीवनात, मनुष्याच्या शरीरात होणारे जे बदल आहे ते बदल देखील बुद्धांनी या ठिकाणी सांगितले. म्हणजे त्या काळातल्या विज्ञानाच्या आधारे आपल्याला हे लक्षात येईल की बुद्धांनी ज्या प्रकारे जे विज्ञान सांगितलेले ते विज्ञान म्हणजे सुप्रीम सायकोलॉजी आहे. म्हणजे आत्तापर्यंतच्या सायकोलॉजिस्टनी देखील विज्ञानाची इतकं विश्लेषण केलं नसेल तितकं जास्त विश्लेषण भगवान गौतम बुद्धांनी
केलेलं आहे, कारण की शरीर आणि शरीराशी संबंधित असणारं मन जे आहे किंवा चेतना जी आहे, या सर्व स्थितीमध्ये कोणत्या गोष्टी उत्पन्न होतात, कोणत्या गोष्टी नष्ट होतात, याचं बारीक बारीक विश्लेषण, ज्याला विभज्यवादी बुद्धधम्म असं म्हटलं जातं, ते विभज्यवादी बुद्धधम्माचं अस्तित्व बुद्धांच्या काळामध्ये, हे बुद्धांनी जी सांगण्याची प्रक्रिया किंवा विज्ञानाची जी प्रक्रिया जी सांगितली, त्या प्रक्रियेतून हे लक्षात येऊ शकतं. म्हणून जन्म दुःखकारक आहे, कारण जन्मातच मृत्यू लपलेला आहे. प्रत्येक क्षणाला जन्म आणि मृत्यूची प्रक्रिया चालू आहे आणि त्याचं ग्रॅज्युअल स्वरूप म्हणजे मोठ्या मृत्यूमध्ये आहे. दुसरी गोष्ट, व्याधी आणि जरा, ज्याचा जन्म आहे त्याच्यातच बदलण्याची प्रक्रिया होत असताना एक प्रकारचं म्हातारपण येण्याची प्रक्रिया होते, जरा होण्याची प्रक्रिया होते. आणि ही प्रक्रिया म्हणजे काय? केस पांढरे होणे, डोळ्याला न दिसणे, शरीर जे चालतंय बोलतंय, या शरीरा चालण्या बोलण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीराला एनर्जी कमी पडणे, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या म्हातारपण, व्याधीपण याच्यामध्ये समाविष्ट होऊन शकतात. म्हणून व्याधी दुःखकारक आहे बुद्ध म्हटले. व्याधी दुःखकारक म्हणत असताना जरा दुःखकारक बुद्ध म्हणतात, कारण त्यात एनर्जी नसते. जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधीपि दुःखा, अपययी संपयोग दुःख. अप्रिय व्यक्ती आपल्या जवळ आल्यानंतर ते देखील एक दुःखाचं कारण आहे. प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यानंतर ते देखील एक दुःखाचं कारण आहे, कारण की हे सर्व टाईमशी संबंधित आहे. आपला जो टाईम जो आहे, जो सायकोलॉजिकल जो टाईम आहे, म्हणजे एखादा व्यक्ती जर आवडत असेल तर तो व्यक्ती 1 तास जर आपल्याजवळ बसला तर तो व्यक्ती 5 मिनटं बसल्यासारखा वाटेल. हा सायकोलॉजिकल टाईम आहे. पण जर एखादा व्यक्ती आवडत नसेल आणि तो तुमच्याजवळ 5 मिनटं बसला तर तो 1 तास बसल्यासारखा वाटतो, तो देखील सायकोलॉजिकल टाईम आहे. म्हणजे याला थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणू शकतो आपण, पण तो सायकोलॉजिकल आहे. म्हणून बुद्धांचा दुःख आर्य सत्याचा जो सिद्धांत आहे, तो सिद्धांत आपण समजून घेत असताना की जीवनामध्ये होणारी जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण व्यवस्थितरित्या समजणे खूप आवश्यक आहे. आणि ती प्रक्रिया या स्वरूपामध्ये आपल्याला लक्षात येऊ शकते की संपूर्ण पंचोपादान स्कंद जे आहे ते दुःख आहे. मनासारखी एखादी गोष्ट न घडणे हे दुःख आहे. आणि संपूर्ण पंचोपादान स्कंद म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू यांनी बनलेलं आपलं शरीर, विज्ञान, संज्ञा, संस्कार याद्वारे बनलेलं आपलं मन, म्हणजे रूप, त्याला नामरूप असं म्हणण्यात येतं. ते नामरूप म्हणजे एक प्रकारचं दुःख आहे. तुमचं जीवन जे आहे, या जीवनामधला जो बोध आहे हा दुःखाचा, जो ज्याला कळतो तोच त्याच्यातून रूपांतरित होऊ शकतो. अन्यथा रूपांतराचा कोणता मार्ग नाही. म्हणून हा रूपांतरणाचा मार्ग जर आपल्याला स्पष्ट करायचा असेल तर स्वतः बोध घेणे खूप आवश्यक आहे. म्हणून बुद्धांनी जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधीपि दुःखा, मरणंपि दुःखा, मृत्यू देखील दुःख म्हटलेलं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती मृत्यूला प्राप्त होणार आहे. हे दुःख आहे, हे दुःखाचं कारण आहे. जिथे जीवन आहे तिथे मृत्यू आहे. आणि हा जीवनाचा एक प्रकारचा प्रवाह आहे. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती मृत होतो, मृत झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टीची प्रक्रिया बनली जाते ती प्रक्रिया देखील आपण समजणे खूप आवश्यक आहे. दी बुद्धा अँड हिज धम्मामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की माणसाला मृत्यूनंतर सुगती प्राप्त होते, या माणसाला मृत्यूनंतर दुर्गती प्राप्त होते. सुगती म्हणजे काय? गती म्हणजे डायरेक्शन, गतिमान होणे. बुद्ध धम्मामध्ये एकमेव असे शब्द आहेत की जसं विहार. विहार हा जो शब्द आहे त्याचा अर्थ विहरणे असं होतं, स्थिरावणे नाही, विराजमान होणे नाही. तर विहरणे याचा अर्थ प्रत्येक गोष्ट करत असताना मानसिक जागृती असणे, त्याला विहरणे असं म्हणतात, त्याला विहार असं म्हटलं जातं. आत्ता जे विहार आपण ज्याला म्हणतो ते एक प्रकारचा ठहराव, थांबलेली स्थिती आहे. परंतु वास्तविक विहरणे
म्हणजे जिथे कुठे तुम्ही जाल तिथे तुमची जागृती तुमच्यासोबत असेल. बुद्ध या शब्दाचा अर्थ जागृत असा असावा. आणि त्याची सम्यक जागृती ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस दुःख आणि सुख याच्या पलीकडची अवस्था तुम्हाला प्राप्त होईल. आणि जेव्हा ही अवस्था प्राप्त होईल तेव्हाच त्याला सिद्धांत म्हटलं जातं. सिद्धांत याचा जेव्हा तुमच्या अनुभूतीच्या स्तरावरती ते येतं आणि सिद्ध होतं तेव्हा त्याला सिद्ध अधिक अंत अशा पद्धतीने म्हटलं जातं. परंतु तत्पूर्वी ते फक्त हायपोथेटिकल फक्त गृहीतकं असतात. आणि आज सर्व लोक गृहीतकं मांडतात. आज बुद्ध धम्माच्या बाबतीमध्ये अनेक लोक हे केवळ हायपोथेटिकल बोलत आहेत. म्हणजे फक्त वाचून बोलत आहेत, फक्त लिहिलेलं वाचत आहेत, माहिती एकमेकांना देत आहेत. परंतु कुणीही बुद्धम शरणम गच्छामीच्या प्रक्रियेमध्ये जायला तयार नाही. कुणीही धम्मम शरणम गच्छामीच्या प्रक्रियेमध्ये जायला तयार नाही. कुणीही संगम शरणम गच्छामीच्या प्रक्रियेमध्ये जायला तयार नाही. कारण या ज्या प्रक्रिया आहेत ह्या सर्व मानसिक इनवर्ड अंतर्गामी प्रक्रियेशी ते संबंधित आहे. म्हणून तर बुद्ध दुःख म्हणत असताना हे पंचोपादान स्कंद जे आहे याची अनुभूतीला खूप महत्त्व देतात. आणि याची अनुभूती म्हणजे 4 भौतिक तत्वांनी तुमचं बनलेलं शरीर, या शरीरामध्ये होत असणारं रोजचं परिवर्तन, क्षणाक्षणाचं परिवर्तन, म्हणून सर्व धम्म अनात्मय अशा प्रकारची भावना, सर्व दुःख जे आहे ते अनित्य आहे अशा प्रकारची भावना. ती या भावनेतून आपण बुद्धधम्म समजू शकतो. म्हणून बुद्धधम्म समजण्यासाठी आपल्याला ज्याप्रमाणे झाड हे वरतीही वाढतं आणि झाडाला पानं फुले येतात तेव्हा ते झाड ते जमिनीमध्ये तितकंच खोल गेलेलं, म्हणून त्याचा डोलारा हा वाढलेला असतो. या दृष्टिकोनातून जर आपण हे सगळं समजून घेतलं तर निश्चितपणे आपल्याला बुद्ध नक्की काय म्हणतात ते लक्षात येईल. कारण बुद्ध एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणत असताना बुद्धत्वाचा जो अनुभव आहे तो वेगळा आहे. तो मानसिक अनुभव आहे. आणि हा मानसिक अनुभव त्याचं जे सामाजिक स्वरूप आहे ते मानवतेचं आहे. परंतु आजच्या काळामध्ये, आजच्या आधुनिक काळामध्ये जर आपण त्याला समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर ते समजून घेत असताना आपल्याला दोन्ही प्रकारे समजावं लागेल. एक सामाजिक स्वरूपात समजावं लागेल आणि एक अंतर्गामी स्वरूपात समजावं लागेल. आणि अंतर्गामी स्वरूपात समजत असताना मग तिथे आचरणाचा संबंध आहे. आचरण कशा पद्धतीने असावं, शीलाचा संबंध आहे. शील याचा अर्थ नीती. नीती ही प्रत्येक काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं स्वरूप धारण करत असते. म्हणजे अगदी तुम्ही प्राचीन काळामध्ये गेलात तेव्हा तिथलं नीतीचं स्वरूप वेगळं आहे. आजच्या काळातलं नीतीचं स्वरूप वेगळं आहे. नीती ही वारंवार बदलणारी प्रक्रिया आहे. म्हणून बुद्धांच्या काळामध्ये चोरी करणे, प्राणिहिंसा करणे हे नीतीचा भाग होता. म्हणजे प्राणिहिंसा करायची, त्याच्यातून इतर लोकांना मारायचं, हा त्या काळामध्ये एक प्रकारचा लोकांचा रोजच्या जीवनाचा प्रक्रियेचा भाग बनला होता. लोक यज्ञामध्ये लाखो प्राणी जे आहे ते मारत होते. अनेक प्राण्यांच्या हत्या करत होते, खात होते, माणसाला मारत होते. इतकं भयानक विदारक स्वरूप बुद्धांच्या काळामध्ये होतं. म्हणून बुद्धांनी पहिला जो विचार जो प्रकटला आहे की पाणाती पाता वेरमणी सिक्खापदम समाधियामी, कुणीही प्राणिहिंसा करू नये, हा वैश्विक नियम आहे. अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समाधियामी, चोरी करू नये. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये गावाच्या गावं लुटली जायची, लोकांना मारलं जायचं. म्हणून अदिन्नदाना, चोरी करू नये, फसवू नये. कामे सुमिच्चारा वेरमणी म्हणजे बहुपत्नीत्व जे आहे, म्हणजे एका व्यक्तीला एक पत्नी परंतु दुसऱ्याची पत्नी पळवून नेणे किंवा दुसऱ्याची जी पत्नी आहे त्या पत्नीविषयी अपशब्द वापरून किंवा त्या पत्नीला आमिष देऊन कुठल्याही पद्धतीने तिच्यावरती व्यभिचार करणे, अशा पद्धतीने जे काही बुद्धांच्या काळामध्ये होतं त्याचं जे स्वरूप जे आहे ते बुद्धांनी मग कामे सुमिच्चार वेरमणी सिक्खापदम समाधियामी, व्यभिचार करू नये अशा पद्धतीने सांगितलं. खोटं बोलू नये, चुगली करू नये अशा पद्धतीने सांगितलं. हे नीतीचं स्वरूप आहे. म्हणजे एकमेकाशी कशा पद्धतीने वागायचं याचं ते स्वरूप आहे. किंवा मादक पदार्थांचं सेवन करू नये हे देखील नीती याच्यामध्ये समाविष्ट होतं. परंतु ही नीती जी आहे ही तेव्हाच विकसित होऊ शकते जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचा बोध घ्यायला सुरुवात करू. तुमची प्रत्येक जी ॲक्शन जी आहे
प्रत्येक जी कृती आहे ही बोधयुक्त असेल. बोधयुक्त म्हणत असताना ज्यावेळेस तुम्ही बोलाल, जेव्हा तुम्ही चालाल, जेव्हा तुम्ही कोणतीही कृती कराल, तुम्ही पाहाल, तुम्ही कानाने ऐकाल, ती सर्व कृती करत असताना जर तुमच्यामध्ये जर जागृती म्हणजे काय प्रेझेंटनेस जर असेल तर तुमच्या हातून कोणत्याही प्रकारचं दुष्कर्म होणार नाही. आणि जेव्हा दुष्कर्म होत नाही तेव्हा जी स्टेट बनली जाते त्याला कुशलयुक्त चित्त अवस्था म्हटलं जातं. त्याला समाधीची अवस्थाही तुम्ही म्हणू शकता. आणि या अवस्थेतून जे तुम्हाला प्राप्त होतं, जी ऊर्जा तुम्हाला मिळली जाते, त्या ऊर्जेला आपण एकतर करुणा म्हणू शकतो किंवा त्या ऊर्जेला आपण एकतर प्रज्ञा म्हणू शकतो. प्रज्ञा करुणा हे एकच ऊर्जेचे दोन स्वरूप आहे. एक तुमचा ब्रेनचा पूर्ण विकास आहे. ब्रेनचा विकास म्हणजे ब्रेनचं सर्व ॲक्टिवेशन आहे, ब्रेनच्या सर्व नाड्यांचं ॲक्टिवेशन आहे. आणि एक तुमच्या भावनेचा विकास आहे जो की करुणा आहे. म्हणजे जे काय तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, जे काय तुम्हाला मिळतं, जे काय तुमचं ब्रेन ॲक्टिवेट होतं आणि ते ब्रेन ॲक्टिवेट होत असताना त्याचे सर्व सेन्स ॲक्टिवेट होतात, त्या सर्व सेन्सच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये जे साध्य केलं जातं ते कंपॅशन असतं, ती करुणा असते. करुणा आणि प्रज्ञेच्या आधारेच आपलं जीवन अधिक विकसित होत असतं. हे एक प्रकारची जी ऊर्जा आहे जी तुमच्यामध्ये आहे, ती ऊर्जा प्राप्त करण्यासाठी काय काय करावं लागतं हे बुद्धांनी सांगितले. त्याचा भाग शीलामध्ये अंतर्भूत होतो, त्याचा भाग समाधीमध्ये अंतर्भूत होतो आणि त्याचा भाग प्रज्ञा या घटकामध्ये अंतर्भूत होतो. म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बुद्धांनी सांगितलेले 37 बोधिपाक्षीय धम्म आहे. या 37 बोधिपाक्षीय धम्मांचा बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मा या ग्रंथामध्ये संपूर्णपणे त्याची मांडणी केली. आणि सर्व मांडणी जी बाबासाहेबांनी केलेली आहे, हे बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मा, दि बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथच लिहित असताना एक कंपाइल्ड बुक तयार केलेलं आहे. ते स्वतः म्हणतात की मी या पुस्तकाचं लेखन नाही, आय एम जस्ट कंपाइल्ड दिस बुक, आणि ते तुम्ही तुमच्या पुढे मांडलेले आहे. आणि त्याच्यातून तुम्ही सर्व जे स्वरूप आहे जीवनाचं, जे अंतर्गामीपण आहे, जे बहिर्गामी पण आहे, जे माणसाच्या डायलेक्टिक प्रोसेसला जे आहे विकसित करतं, मग ती डायलेक्टिक प्रोसेस ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा ती डायलेक्टिक प्रोसेस सब्जेक्टिव्ह असेल, या स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या अनुसार माणसाचं जे विश्लेषण आहे ते पण करता येतं आणि द्वंद्वात्मक आदर्शवाद यानुसार देखील माणसाचं विश्लेषण करता येतं. जयपाल सात्र नावाचा जो फिलॉसॉफर आहे त्याने माणसाचं द्वंद्वात्मक अंतर्गामी म्हणजे व्यक्तिगत कशा पद्धतीने द्वंद्वात्मक व्यक्तिगतता असते याचं देखील त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की बुद्ध धम्म जो आहे, या बुद्ध धम्मामध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट जी आहे, ही प्रत्येक गोष्ट ही तुमच्या अनुभूतीच्या स्तराला आणता येते. आता जी लोक फक्त वरवरचं वाचून, पुस्तकातलं वाचून बुद्ध धम्माचं जे विश्लेषण करत आहे त्याच्यातून ते खूप मिसइंटरप्रिटेशन करत आहे. या मिसइंटरप्रिटेशनमुळे वास्तविक बुद्ध धम्म लोकांपर्यंत पोचला जात नाही. आणि वास्तविक बुद्ध धम्म लोकांपर्यंत पोचला जात नसल्यामुळे लोकांचं आचरण सुधारत नाही, लोकांच्या जीवनामध्ये बदल होत नाही. आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये जर बदल करायचा असेल तर आज आपली सायकोलॉजी आपण लक्षात घेतली पाहिजे. संघटन हे जे बनलं जातं हे फक्त काय विचार आणि तत्त्व सांगून संघटन बनलं जात नाही. माणसाची जी काही सायकोलॉजी जी आहे त्या सायकोलॉजीच्या आधारेच खऱ्या अर्थाने एक प्रकारे संघटन बनलं जातं. कार्ल गुस्ताव युंग नावाचे जे सायकोलॉजिस्ट होऊन गेले, ज्यांनी कलेक्टिव्ह सायकोलॉजीची थेरी मांडली, यातून त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक माणूस जो विचार करतो तो त्याच पद्धतीने बनत असतो. म्हणून सामूहिक मानसशास्त्राची जी संकल्पना ज्यांनी मांडली त्यातून हे लक्षात आलं की हे समूहाचं जे मानसशास्त्र आहे ते मानसशास्त्र विकसित होणे खूप आवश्यक आहे. आणि यासाठी बुद्ध, धम्म आणि संघ ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. आणि या 3 गोष्टींचाच व्यक्तीच्या जीवनामध्ये वावर नाही. या 3 गोष्टीच व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणता नवा प्रकाश टाकत नाही. कारण आपलं सगळं जे लेखन आहे किंवा आपले सर्व जे वक्तव्य आहे हे सगळं पास्ट ओरिएंटेड आहे. ते नवीन जीवन पद्धतीच्या अनुसार आपण मांडू शकत नाही. म्हणून व्यक्ती भरकटला आहे. व्यक्तीला दुःखही कळना, व्यक्तीला सुखही कळत नाही. व्यक्तीचे जीवन परिपूर्णरित्या भरकटून गेलेलं आहे. आणि म्हणून
अशा व्यक्तीला जर योग्य दिशेला जर आपल्याला घेऊन यायचं असेल तर आपल्याला स्वयं प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे. ज्याप्रमाणे एखादा अंध व्यक्ती 1000 दरवाजा असणाऱ्या एका मोठ्या इमारतीमध्ये अडकला आणि त्या इमारतीतून फक्त एकच दरवाजा आहे ज्यातून तो बाहेर येऊ शकतो. बाकी जे दरवाजे उघडतात त्या दरवाजांच्या पुढे भिंती आहेत, परंतु एकच दरवाजा असा आहे की ज्यातून तो बाहेर पडू शकतो. परंतु अंध व्यक्तीला सर्व दरवाजावरती जावं लागेल, सर्व दरवाजे चेक करावे लागतील. कदाचित तो त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्या सर्व दरवाजातून बाहेर त्याला पडताच येणार नाही. एकच दरवाजा शोधस्तवर त्याचा खूप वेळ जाऊ शकतो. अशा पद्धतीने माणसाची अवस्था बनलेली. त्याला जो वास्तविक जे डोर जे आहेत तेच त्याला मिळत नाही, वास्तविक दरवाजाच त्याला मिळत नाही. आणि वास्तविक दरवाजा त्याला मिळत नसल्यामुळे त्याचं जीवन जे आहे हे भरकटल्यासारखं झालेलं आहे. म्हणून बुद्ध धम्म तुमच्याकडे आहे, बुद्ध धम्म सगळ्यांना माहिती आहे, परंतु वास्तविक त्या मार्गावरती चालणारे व्यक्ती फार कमी आहे. म्हणून बुद्ध असं म्हणतात की कुणी मिळो अथवा न मिळो, तुम्ही त्या मार्गावरती आचरण करणे खूप आवश्यक आहे. आणि त्या मार्गावरती आचरण करत असताना तुम्हाला नव्या नव्या जीवनाचा आविष्कार होत जाईल. जीवनाचे नवे नवे डायमेन्शन्स तुम्हाला लक्षात येईल. आता जीवनाचं डायमेन्शनच आपल्या लक्षात येत नाही. जीवन जे आहे हे फक्त एकाच अँगलनी आपण पाहू शकत नाही, ते काय फक्त फिलॉसॉफिकल अप्रोचनेच आपण पाहू शकत नाही. जीवन हे सायंटिफिक दृष्टिकोनातून देखील आपण पाहू शकतो. जीवन हे आर्ट ह्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो. जीवन हे खेळ या दृष्टिकोनातून देखील आपण पाहू शकतो. जीवनाचे सर्व आयाम विकसित करणे हेच बुद्ध धम्माचं काम आहे, ज्याला मल्टी डायमेन्शनसिटी असं म्हटलं जातं. त्यातूनच जीवनाचा खऱ्या अर्थाने एक विकास आपला पाहावयास मिळतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण आपलं जीवन व्यतीत करणे खूप आवश्यक आहे. म्हणून जीवन जे आहे, धम्म जो आहे, धम्म इज नथिंग बट द प्रिपरेशन फॉर द डेथ. धम्म एक मृत्यूची तयारी आहे. मृत्यू हा जीवनाचा शेवट नाही, मृत्यू एक जीवनाची परिपक्वता आहे. इट इज अ करसेंडो. डेथ इज अ करसेंडो ऑफ लाईफ. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही जीवन जगता, ते जीवन जगत असताना जे रोजच्या जीवनातले अनुभव आहे किंवा रोजचे जे काही रुटीन लाईफ आहे, या रुटीन लाईफचं एक प्रकारचं परिमोच्च स्वरूप हे आपल्याला मृत्यूमध्ये पाहायला मिळतं. म्हणून मृत्यू जीवनाचा शेवट नाही, मृत्यू जीवनाच्या म्हणजे मृत्यू जीवनाची जी परिपक्वता आहे, त्या परिपक्वतेतून जे सिद्ध करतो, त्याच्यातून जी ऊर्जा प्रवाहित होते, त्या ऊर्जेचं एक स्वरूप आहे. इट इज ग्रेटेस्ट डिपार्चर. म्हणजे हा खऱ्या अर्थाने जीवनाचा शेवट आहे. म्हणून बुद्ध त्याला निर्वाण असं म्हणतात. निर्वाण या शब्दाचा अर्थ असा होतो की वाण म्हणजे तृष्णा, नि म्हणजे मालवणे. ज्याचे तृष्णा विकार मालवले जातात त्याचाच खऱ्या अर्थाने मृत्यू असं म्हटलं जातं. मृत्यूचा अर्थ दिव्याची ज्योत विझणे असं होतं. मृत्यूचा अर्थ जे शाश्वत आहे. शाश्वत काय तर अंधकार शाश्वत आहे. जे शाश्वत आहे, दिव्याची ज्योत विझणे म्हणजे शाश्वत स्वरूपामध्ये, शाश्वत सोर्समध्ये पुन्हा पोचणे. आणि या शाश्वत सोर्समध्ये जो व्यक्ती पोचतो तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने बुद्धत्वाला प्राप्त होतो. म्हणून त्याचं प्रतीक म्हणून चंद्र, म्हणजे पूर्ण चंद्र जो आहे तो चंद्र प्रतिकात्मक रूपे सांगितलेलं आहे. बुद्धत्वाचं प्रतीक पूर्ण चंद्र आहे. तसं जीवनाचं प्रतीक जे आहे ते एक प्रकारचा मृत्यू आहे. मृत्यू एक पुन्हा एका दुसऱ्या जीवनाची सुरुवात आहे. परंतु लोकांना हे माहिती नसल्यामुळे लोकांना बुद्ध धम्मातील जे वास्तविकता जी आहे ती वास्तविकता कळत नाही. पास्ट फ्युचर म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ सोडून मधली जी काही वर्तमान क्षणाची जी एक प्रकारची प्रवाहाची प्रक्रिया आहे, या प्रवाहाच्या प्रक्रियेला जो खऱ्या अर्थाने जाणतो किंवा त्या प्रवाहाच्या प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थाने तो जो व्यक्ती पोचतो तोच व्यक्ती बुद्धत्वाच्या मार्गामध्ये विकसित होतो. म्हणून बुद्धांनी सांगितलेलं आहे की कोणता तो मार्ग आहे, तो आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हा आर्य अष्टांगिक मार्ग विकसित होतो.
तो तुम्हाला पालन करायचं नसतं. विकासाच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा जेव्हा जागृती येईल, राईट अवेअरनेस तुमच्या जीवनामध्ये येईल, तेव्हा तेव्हा तो विकासाच्या प्रक्रियेमध्ये जातो. म्हणून एक आचरण जे आहे हे तुम्हाला अंतर्गामी डेव्हलपमेंट करण्यासाठी, मानसिक डेव्हलपमेंट करण्यासाठी, मनाला सर्व मानसिक प्रवृत्तीतून मुक्त करण्यासाठी, मनाला एका उच्च दर्जाच्या स्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी ते तुमचं बुद्धत्व आहे. म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध एकदा बुद्ध झाले तर ते बुद्धत्व सिद्धार्थ गौतमांचं होतं. आता प्रत्येक व्यक्ती जर बुद्धत्वाच्या मार्गामध्ये जात असेल तर तुमचं जे काही नाव आहे, तुम्ही जो कोणी आहात ते त्याच्यातलं बुद्धत्व आहे. पण त्या बुद्धत्वाच्या स्वरूपामध्ये पोचण्यासाठी आपण देखील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे. आणि जे सामाजिक तत्त्वज्ञानाची जी बाजू आहे, जी बाबासाहेबांनी आपल्यासाठी लिहिलेली आहे, जी काउंटर आणि रिकाउंटर रिव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये आपल्या लक्षात येते, त्याचा देखील बोध असणे खूप आवश्यक आहे. बुद्ध और कार्ल मार्क्स ही जी फिलॉसॉफी बाबासाहेबांनी सांगितली आहे ही पण लक्षात असणे खूप आवश्यक आहे. आणि त्याशिवाय तुम्हाला सामाजिक दुःख जे आहे ते कळणारच नाही. म्हणून बाबासाहेबांनी जे ॲनालिसिस केलेले की समाज परिवर्तनाचं माध्यम जे आहे ते माध्यम जर कोणतं असेल तर एज्युकेशन आहे, शिक्षण आहे. शिक्षण हे तुम्हाला स्वाभिमान मिळवून देईल. शिक्षण हे तुम्हाला धन प्राप्त करून देईल. शिक्षण हे तुमच्यामध्ये नवीन सुसंस्कृतपणा घेऊन येईल. शिक्षण तुमच्या जीवनामध्ये नव्या नव्या गोष्टींचा आविष्कार घेऊन येईल. त्या पद्धतीने शिक्षण जर आपण घेतलं तर निश्चितपणे आपण त्या गोष्टीमध्ये पोहोचू शकतो. म्हणून शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं प्रभावी माध्यम आहे समाज परिवर्तनाचं. सर जॉन ड्वी यांचा प्रभाव जो बाबासाहेबांच्या विचारांवरती होता, बाबासाहेबांनी त्या काळामध्ये शिक्षणाची जी मोहीम हातात घेतली, त्यानंतर जे काही पहिला त्यांनी केलेला महाडचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, त्यानंतर केलेला पुणा करार असेल, त्याच्यानंतर केलेली त्यांच्या चळवळी असतील, या सर्व चळवळी त्या काळातील ज्या समस्या होत्या त्या समस्या समोर असताना त्या केवळ सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी केलेल्या चळवळी होत्या. त्यातून माणसाला खऱ्या अर्थाने सामाजिक दुःखातून त्यांना मुक्त करायचं होतं. गुलामगिरीच्या छायेमध्ये पडलेले जे काही अतिशूद्र लोक होते, अतिशूद्र लोकांना एका योग्य मार्गावरती आणण्याचं काम बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये साध्य करत असताना भगवान गौतम बुद्धांचा मार्ग हा आपल्याला सभ्यतेसाठी, सुसंस्कृतपणासाठी, आपली सायकोलॉजी डेव्हलपमेंट करण्यासाठी दिलेला आहे, जो की 22 प्रतिज्ञांनी त्यांनी बद्ध केले आहे. त्या 22 प्रतिज्ञामधल्या प्रत्येक गोष्ट जी आहे ती बाबासाहेबांनी मनुष्याच्या जीवनाला एक नवी दृष्टी, एक नवी कलात्मकता देण्यासाठी बाबासाहेबांनी त्या 22 प्रतिज्ञांचा आपल्याला एक बहुमूल्य की ज्याच्यामुळे कोणीही व्यक्ती बुद्ध धर्मामध्ये सरमिसळ करणार नाही यासाठी दिलेलं आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपलं जीवन आपण विकसित करणे आवश्यक आहे. सामाजिक जीवन म्हणत असताना या दृष्टिकोनातून एकमेकांच्या प्रती चांगला संवाद ठेवणे, एकमेकांच्या प्रती चांगलं बोलणे. तुम्ही जर बारकाईने जर पाहिलं तर आज प्रत्येक व्यक्ती एकमेकांची निंदा करत आहे. प्रत्येक व्यक्ती कुणालाच चांगलं म्हणायला तयार नाही. एकमेकांची निंदा, एकमेकांना संपवण्याचं षडयंत्र हे आज कोण करत आहे? तर आपलीच लोक करत आहे. ह्यांच्यामध्ये इतकी इन्फिनिटिव्ह कॉम्प्लेक्स स्थिती भरलेली आहे की ते एकमेकांचा नाश करण्यासाठीच तत्पर झालेले आहेत. कुठं बुद्धांचं समतेचं तत्त्वज्ञान, कुठं बुद्धांची करुणेची भावना, कुठे बुद्धांची मैत्रीची भावना. आणि अशा या बुद्ध म्हणजे ज्याला की आपण म्हणतो की हे बुद्ध रत्न आहे, धम्मरत्न आहे, संघरत्न आहे, हे अति उच्च दर्जाची तत्त्वज्ञानाची जी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली एक प्रकारची शिदोरी आहे ती देखील आपण आजच्या काळामध्ये नीट पालन करत असताना दिसत नाही. एकमेकांना संपवण्याची वृत्ती, एकमेकांना नष्ट करण्याची प्रवृत्ती, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स, प्रसिद्धीची हाव, मी किती मोठा आहे, मी किती महान आहे, अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्ती आज काम करत असताना आपल्याला दिसत आहे. त्यांच्यामध्ये कुठेही बंधुता नाही, भातृभाव नाही, मैत्री भावना नाही. अशा पद्धतीने एकमेकांची निंदानालस्ती करत असताना हा समाज सायकोलॉजिकलदृष्ट्या जर पाहिला तर सगळ्या निंदनेने भरलेला आहे. या सर्व निंद अवस्थेतून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीने त्याची जबाबदारी लक्षात घेऊन त्याच्या अनुषंगाने काम करणे खूप आवश्यक आहे. त्याच्या अनुषंगाने काम केला तरच तो व्यक्ती बदलू शकतो. आणि त्याच्या अनुषंगाने तो जो गेला नाही तर बुद्ध धर्म फक्त नावाला राहील. आपण फक्त आणि फक्त एकमेकांचे निंदक राहू, याच्या पलीकडे आपण कोणी राहणार नाही. म्हणून बुद्ध धम्म
हा बाबासाहेब म्हटले की तुम्हाला जतन करावं लागेल, संवर्धित करावं लागेल. धम्मप्रचार सोडा, परंतु धम्म रुजवणे हे खूप आवश्यक आहे. धम्मच रुजला नाही तर लोक धम्मप्रचाराची जी भाषा बोलतात ते देखील चुकीचं आहे. बौद्ध भिक्खू हा विद्वान असावा. बौद्ध भिक्खू फक्त 4-5 ओळी आणि देवी देवतांवरती बोलणारा नसावा, तो विद्वानच असला पाहिजे. जर तो विद्वान नसेल तर हा बुद्ध धम्माचं पत्तनाला तो कारणीभूत ठरू शकतो. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर बौद्ध भिक्खू हा विद्वान नसल्यामुळे आणि केवळ गावंढळ या स्वरूपामध्ये, ज्याला बुद्ध अनर्य असं म्हणतात, त्या अनर्य स्वरूपाचं असल्यामुळे आज धम्माचं पतन व्हायला सगळ्यात मोठी कारणीभूत ठरत आहे. जे अभ्यासक आहे, बुद्ध धम्माचा अभ्यास करणारे, काय लोकांनी बाबासाहेबांना प्रेषितच केलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं जो शब्द आहे ते प्रमाद मानून लोक तेवढंच बोलतात आणि लोक इतरांना बोलूच देत नाही. काय लोकांनी शब्द प्रामाण्य याच्यावरती भर दिलं आहे आणि बाबासाहेब म्हणतात की जे शब्द प्रामाण्य या गोष्टीला जर मानतात तर तेच मोठं अधम्म आहे. प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. प्रत्येक गोष्ट आत्मसात करत असताना ती आपल्या सतत बुद्धीच्या जोरावरती आपण पडताळले पाहिजे. जे कालामसूत्र आहे त्या कालामसूत्राचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्या कालामसूत्राला बाबासाहेबांनी बुद्धाने धम्मामध्ये कालामसूत्र दिलेलं आहे. हा जागतिक मानवतेचा जाहीरनामा असं भदंतानंद कौशल्यान म्हणायचे कालामसूत्राला. ते कालामसूत्र आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्या अनुषंगाने आपण आपलं आजचं जे नवनवं विज्ञान विकसित होतं आहे, म्हणजे फार पूर्वीच्या काळी ज्यावेळेस विज्ञानाची प्रगती झाली होती ते विज्ञान फक्त भौतिक मॅटरवरतीच फक्त बोलायचं, मॅटरचंच ॲनालिसिस करायचं, भौतिक गोष्टींचंच ॲनालिसिस विज्ञान करत होतं. त्याच्यानंतर भौतिक गोष्टीच्या पलीकडे एक गोष्ट असते आणि ती गोष्ट म्हणजे एनर्जी, ऊर्जा. ज्यावेळेस न्यूटनचं विज्ञान विकसित झालं तर न्यूटननी ग्रॅव्हिटेशनच्या शोधाद्वारे की एक ऊर्जा प्रभाव आहे जो तुम्हाला खेचतो, एनर्जी आहे. एडिसननी त्याचाच प्रयोग करून विविध गोष्टी जे आपल्याला लाईट, करंट या स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त होतात आणि कोणतीही मशीन आज लाईटच्याद्वारे सुरू होतं, हे एनर्जी आहे. म्हणून विज्ञान सुरुवातीला भौतिक म्हणजे मॅटरवरती विश्वास करायचं, नंतर ते एनर्जीवरती विश्वास करावं लागलं. मॅटर आणि एनर्जी या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत असं विज्ञान म्हणायला लागलं. आता विज्ञान जे आहे ते एनर्जीच्या पलीकडे कॉन्शियसनेस पण असतं याच्यावरती विश्वास करायला लागलेलं आहे. लोक याचा अभ्यास करत नसल्यामुळे लोकांना हे समजत नाही. लोकांना विज्ञान माहीत नाही. लोकांना विज्ञान कोणतं माहिती आहे? लोकांना बायोलॉजी माहिती आहे, लोकांना सायकोलॉजी माहिती आहे, लोकांना सोशोलॉजी माहिती आहे, लोकांना केमिस्ट्री माहिती आहे, लोकांना फिजिक्स माहिती आहे, परंतु लोकांना जे वास्तविक तुमचं स्वतःचं जे मनोविज्ञान आहे तेच माहीत नाही. या मनोविज्ञानातून तुमचं चाललेली जे शरीराची प्रक्रिया तीच माहीत नाही आणि बुद्ध नेमकी तीच प्रक्रिया आपल्याला समजावून सांगतात. म्हणून तो बुद्ध धम्म हा काही फक्त काही लोकांना सांगायचा काही मंत्र नाही, गुप्त मंत्र नाही. बुद्ध धम्म एक आचरणाचा भाग आहे आणि आचरणाचा भाग म्हणत असताना तुमचं कॉन्शियसनेस लेवल विकसित करण्याचा भाग आहे. एक सुप्र कॉन्शियसनेस लेवलवर तुम्हाला घेऊन जाण्याचा भाग आहे. एक जन्म आणि मृत्यूच्या प्रक्रियेच्या पलीकडे जाण्याचा भाग आहे. एक सामाजिक दुःख मानवतावाद शिकवण्याचा भाग आहे. आणि म्हणून बुद्धांचा हा धम्म आपण सर्व अंगाने, सर्व स्तरावरती आपण समजणे खूप आवश्यक आहे. फक्त कुणीतरी लिहिलं आहे म्हणून तेवढंच सांगणे आणि तेवढ्यावरतीच थांबणे याला बुद्धिमत्ता म्हणत नाही. याला कॉफी म्हणू शकतो, याला मेमरी म्हणू शकतो, याला इन्फॉर्मेशन म्हणू शकतो, याला विजडम म्हणू शकत नाही, याला प्रज्ञा प्राप्ती म्हणू शकत नाही, याला ज्ञानप्राप्ती म्हणू शकत नाही. कारण ज्ञान ही वेगळी प्रक्रिया आहे. वाचणे, लिहिणे किंवा त्यातून जे काही तुम्ही जमा करतात ते केवळ मेमरी आहे, स्मृती आहे. मेमरीला ज्ञान समजणे म्हणजे मूर्खपणा आहे. मेमरीतून लोकांना सांगणे म्हणजे देखील अज्ञानाचाच प्रचार करणे. आणि अज्ञान हे तुमच्यामध्ये इतकं जास्त भरलेलं आहे की त्या अज्ञानालाच तुम्ही सज्ञान किंवा ज्ञानी समजल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नव गोष्टींचं परिवर्तन पाहायला मिळत नाही. किंवा बुद्धांनी सांगितलेल्या ज्या काही सिद्धांतातील बाबी आहेत, 37 बोधिपक्षीय धम्म आहेत, हे देखील आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही. आणि मृत्यूसारखी ज्यावेळेस घटना घडते ती देखील आपल्याला समजत नाही. मृत्यू हा जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे. जसं जन्म घटक महत्त्वपूर्ण आहे तसं मृत्यू घटक महत्त्वपूर्ण आहे. पण मृत्यू नंतर देखील आपल्याला कळत नाही. म्हणजे पुण्यस्मरण करत असताना आपण जसं आज आपण ज्यांचा पुण्यस्मरण दिन साजरा करत आहे संभाजी वंजारे यांचा,
तर पुण्यस्मरण करत असताना देखील त्यांच्या जीवनातील ज्या काही पॉझिटिव्हिटी ज्या होत्या, त्यांनी ज्या ॲक्टिव्हिटी केल्या, ॲक्टिव्हिटी करत असताना सामाजिक कल्याणाची भावना ठेवून त्या ॲक्टिव्हिटी केल्या, तर त्या ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी सांगत असताना ते एक प्रकारचं पुण्य आहे, ती एक प्रकारची एनर्जी आहे. ती मृत्यूनंतर त्याला सुगती प्राप्त होण्यासाठी आपण त्यांच्याप्रती एक चांगली स्मृतीची भावना आपण करत असतो. त्यांनी केलेल्या चांगल्या चांगल्या गोष्टीची आठवण करत असतो. कारण की मृत्यूनंतरचं जे जीवन आहे, ज्याला अंतराभवाचं जीवन असं म्हटलं जातं, अंतराभव असं म्हटलं जातं, की तिथे देखील काही ना काही बनण्याची प्रक्रिया होत असते. बिईंग एक्झिस्ट फॉर द नोविंग, म्हणजे कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस एक्झिस्ट होतो तर तो सत्य जाणण्यासाठीच त्याचं एक्झिस्टन असतं. आणि मृत्यूनंतर हे जे काय आहे हे एक वेगळ्या प्रक्रियेमध्ये जात असतं. त्याला तिबेटियन बुद्धिझममध्ये बार्दो थोडेल असं म्हणतं. हे एक विज्ञान आहे, बार्दो थोडेल एक विज्ञान आहे, परंतु हे त्या लोकांना कळू शकत नाही ज्यांनी फक्त जीवनामध्ये बुद्ध धम्म म्हणजे केवळ आणि केवळ पुस्तकामध्ये वाचलेलं, त्यांना ते कळू शकत नाही. पुस्तकात वाचलेला धम्म हा वेगळा आहे आणि वास्तविक धम्म हा वेगळा आहे. पुस्तकात कसं आचरण करायचं या संदर्भात सांगितलेलं आहे, परंतु अनुभूतीला कशा पद्धतीने आणायचं हे देखील आपल्याला आपल्या जीवनामध्ये धम्माची भावना करत असताना लक्षात येऊ शकतं. म्हणून आजचा जो प्रवचनाचा जे काही प्रवचन आजचं आयोजित केलं होतं ते प्रवचन कालवश संभाजी वंजारे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आपण आयोजित केलं होतं. कारण संभाजी वंजारे यांचं जे काम आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण काम त्यांनी आंबेडकर चळवळीमध्ये केलेलं आहे. की यवतमाळ या जिल्ह्यामध्ये राहत असताना त्या ठिकाणी जागोजागी बुद्धधम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळी, त्यांचे विचार, त्यांचे सिद्धांत हे देखील प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, एकंदरीत लोकांमध्ये एक वेगळं प्रबोधन आणण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी खूप मोठं काम केलेलं आहे. साहित्यिक ते होते, कवी होते, जलसाकार होते, अनेक गोष्टी त्यांनी आपल्या जीवनामध्ये करत असताना कधीही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून दूर न जाता सदोदित आपला विचार जो आहे हा बाबासाहेबांच्या या चळवळीमध्ये पेरत गेले, लोकांना संबोधित करत गेले, साहित्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचत गेले, भाषणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचत गेले आणि त्याचंच एक बीज, एक प्रतीक म्हणून त्यांचा जो मुलगा आहे आयुष्यमान प्रशांतजी वंजारे हे देखील त्याच धर्तीवरती खूप चांगल्या पद्धतीचं काम एक कवी म्हणून, एक प्रतिभावंत कवी म्हणून, एक आंबेडकरी चळवळीतील बौद्ध धम्माचं काम करत असताना आंबेडकर चळवळीतील साहित्य नव्या पद्धतीने मांडण्याची, एक नव्या विचाराने मांडण्याची जबाबदारी स्वीकारून त्या दृष्टिकोनातून ते देखील खूप काम करत असतात. किनवट या ठिकाणी मी बुद्ध धम्म परिषदेला गेला असताना त्या ठिकाणी त्यांची माझी भेट झाली आणि त्या माध्यमातून आमची एक मैत्री विकसित झाली आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी मला आजच्या या त्यांच्या वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मला निमंत्रित केलं आणि आपणा सर्वांशी हा संवाद साधण्याचा योग त्यांनी घडवून आणला. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि बुद्ध धम्म दुःख आणि दुःखाची जी व्याप्ती आहे ही खूप मोठी आहे आणि ही व्याप्ती, हा जो आशय आहे बेसिकली हा बहिर्गामी आणि अंतर्गामी या दुःखाच्या प्रक्रियेतून आहे. बुद्ध जे पारंपरिक ट्रॅडिशनली जे उत्तर बुद्धांच्या बाबतीमध्ये दिलं जातं की जाती, जरा, मरण, व्याधी म्हणजे जन्म, म्हातारपण, व्याधीपण आणि जे काही त्यांच्याबद्दल जे सांगण्यात येतं याचा बेस जो आहे हा अंतर्गामी प्रक्रियेशी संबंधित आहे. आणि सामाजिक दुःखाचा जो भाग जो आहे तो बुद्धांनी सांगितलेले प्रज्ञा, करुणा या तत्वांशी तो संबंधित आहे. एकंदरीत बुद्धांनी जे सामाजिक दुःखाच्या संदर्भामध्ये ज्या बौद्ध भिक्षूंना आपल्या संघामध्ये प्रवेश दिला त्याच्यामध्ये अगदी शूद्रांचाही समावेश होता, अतिशूद्रांचाही समावेश होता, क्षत्रियांचाही समावेश होता, त्याचप्रमाणे ब्राह्मणांचाही पण समावेश होता. या सर्व जसं नद्या या समुद्राला जाऊन मिळतात त्या पद्धतीने बुद्धांचा संघ होता. तो कुठल्याही एका विशिष्ट जातीचा नव्हता किंवा तो कुठल्याही विशिष्ट वर्गाचा नव्हता.
एक समतेचा होता, एक सगळ्यांना बंधुताभाव शिकवणारा होता आणि तो सामाजिक दुःख मुक्त करणारा होता. या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर बहिर्गामी जीवनाची पद्धती ही सांगत असताना शील किती आवश्यक आहे, लोकांचं एकत्रित येणे खूप आवश्यक आहे, लोकांनी एकमेकांना आदर करणे खूप आवश्यक आहे, लोक एकमेकांच्या प्रती चांगले बोलणे किती आवश्यक आहे, एक चांगलं कम्युनिकेशन किती आवश्यक आहे, एक चांगली नीती किती आवश्यक आहे. बाबासाहेब म्हणतात धम्मामध्ये ईश्वर नाही पण नीतीलाच तितकं महत्त्वाचं स्थान आहे. ही नीती जी माणसाच्या जीवनाला एका योग्य दिशेला घेऊन जाते. परंतु अशी नीती भयानक असते जी फक्त चोरांमध्ये असते, एका जातीच्या लोकांमध्ये असते, दारुड्यांमध्ये असते, दरोडा टाकणाऱ्यांमध्ये असते. अशा प्रकारचं नीतीचं स्वरूप असेल तर ते विघातक असतं, समाजामध्ये ते दुफळी निर्माण करतं आणि अशातूनच संघर्ष निर्माण होत असतो. आज आपली सामाजिक परिस्थिती जर पाहिली तर या स्वरूपाची आहे आणि या स्वरूपातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, अशा प्रकारच्या ग्रुपिझममधून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर बुद्ध धम्माशिवाय आपल्याला पर्याय नाही. तो अंतर्गामी आणि बहिर्गामी या दोन्ही गोष्टीच्या विकासाला महत्त्व देणार आहे. म्हणजेच तुमचं ब्रेन जे आहे त्या ब्रेनला संपूर्णरित्या ॲक्टिवेट करणार आहे, राईट डायमेन्शन म्हणजे मल्टी डायमेन्शनमध्ये तुमचा विकास करणार आहे. तर या बहुआयामी बुद्ध धम्माच्या प्रती आपण सद्भावना व्यक्त करूया आणि जे आपल्याला सोडून गेले कालवश संभाजी वंजारे यांनी केलेल्या पुण्यकर्मास आपण अनुमोदन करूया. त्यांना चांगल्या प्रकारची सुगती प्राप्त हो अशा प्रकारची मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानु धम्मानु संघानुभावेन विनाशमेन्तु ते. साधु साधु साधु. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.